नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण एक लग्न बघत कुंभ लग्न पण झालं आणि आता आपण मीन लग्नापर्यंत आलो. मीन लग्न हे 12वी रास आहे, राशीचक्रामधली सगळ्यात शेवटची रास आहे आणि गुरु तिचा स्वामी आहे. या राशीमध्ये असं म्हणतात की सर्व राशींचं थोडं थोडं साम्य आहे. एक तर ही रास म्हणजे हे लग्न म्हणा किंवा रास म्हणा, दोन्हीचंही तत्व तेच असतं की ते तत्व जलतत्व आहे आणि ही मोक्ष त्रिकोणामधली रास आहे. मीन राशीचा स्वामी गुरु आहे. तसं मीन राशीमध्ये केतूची पण ती रास समजली जाते, नेपच्यूनची पण समजली जाते. तर या मीन लग्नामध्ये द्विस्वभाव राशीचं लग्न आहे, गुरुचं लग्न आहे. रवींद्रनाथ टागोर ही जी एक पर्सनॅलिटी आपल्यासमोर एक खूप आदरणीय अशी आहे आणि त्यांच्या ज्ञानाबद्दल, त्यांच्या काव्याबद्दल, त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाबद्दल आपल्याला एक प्रकारचा जिव्हाळा आणि आदर. आज इतकी दशकं लोटली, आपल्या पिढीने त्यांना पाहिलेलं पण नाही, पण तरीसुद्धा शांतिनिकेतन याबद्दल एक आदराची भावना आपल्या मनामध्ये आहे. रवींद्रनाथ टागोरांची मीन लग्नाची कुंडली होती. आता कुंडलीच्या अभ्यासामध्ये तुम्हाला लग्नाची नक्षत्र, त्याचे चरण, लग्नस्थानामध्ये असलेले ग्रह हे सगळं माहिती झालेलं आहे. यांच्या लग्नाचं जे नक्षत्र होतं ते उत्तरा भाद्रपदा प्रथम चरण म्हणजे शनीचं नक्षत्र आणि रवीचं चरण होतं. आणि चंद्र जो त्यांच्या लग्नी होता मीनेमध्ये, मीन रास मीन लग्नाचे होते, ते अतिशय शांत आणि गंभीर पण आश्वासक व्यक्तिमत्व होतं. हा चंद्र रेवती नक्षत्रामध्ये होता बुधाच्या आणि त्याचा चरण पण शनीचाच होता. आणि त्यांच्या कुंडलीमध्ये धनस्थानामध्ये मेषेचा रवी होता, म्हणजे मंगळाच्या राशीतला. भरणी नक्षत्र शुक्राच्या नक्षत्रामध्ये आणि मंगळाच्या वृश्चिक राशीच्या मंगळाच्या चरणामध्ये होता. त्यामुळे चंद्र, मंगळ, रवी असं कॉम्बिनेशन त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होतं. लग्न म्हणजे काय आहे तर लग्न हे तुमच्या काया किंवा तुमची बॉडी लँग्वेज, तुमचं कॉम्प्लेक्शन, तुमचा लोकांशी वागण्याचा ॲटिट्यूड, तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे सगळं दाखवतं. चंद्र लग्नी असल्यामुळे अर्थातच गोरेपान होते रवींद्रनाथ टागोर. आता जेव्हा ही जलतत्वाची रास आहे त्यावेळेला आणि द्विस्वभाव रास आहे, असं म्हटलं जातं की द्विस्वभाव राशी अनप्रेडिक्टेबल आहेत. याच्यापेक्षा एक चांगला शब्द असा आहे की हे बदल स्वीकारतात. त्यांना जर एखाद्या गोष्टीत, कामामध्ये किंवा त्यांच्या ॲटिट्यूडमध्ये, दृष्टिकोनामध्ये वेगळं अनुभवाला येत असेल तर त्यात बदल करणं हे ते स्वतः करायला तयार असतात. अतिशय सबमिसिव्ह अशी ही रास आहे. जलतत्वाची असल्यामुळे दुसऱ्यांच्या भावना यांना समजतात, पशुपक्ष्यांच्याही भाषा यांना समजतात आणि हे अतिशय निसर्गामध्ये रमणारे लोक असतात. यांची भावना अशी असते, मला धक्का लावू नका, मी कोणाला धक्का लावणार नाही, मला माझ्या मार्गाने जाऊ द्या, मी तुमच्या आधेमध्ये येणार नाही. आणि गुरु हा अतिशय परोपकारी, चॅरिटीचा कारक आहे गुरु. त्याच्यामुळे यांच्याकडे असलेली कुठलीही गोष्ट बिना मोबदला, बिना त्रास, कुठलाही विचार न करता त्या क्षणी ते दुसऱ्याला द्यायला तयार असतात. दिल्यामुळे वाढतं या सिद्धांतावर त्यांचा चांगल्यापैकी विश्वास असतो. ही शुक्राची उच्चीची रास आहे आणि गुरुची स्वतःची रास आहे. स्वरास असलेला गुरु हा इथे उदित गोलार्धात, गुरु हा सगळा उदित गोलार्धाचाच स्वामी आहे. निसर्ग कुंडलीप्रमाणे गुरु आणि शनी हे उदित गोलार्धातल्याच या राशी आहेत. चारही 9, 10, 11 आणि 12 स्थानात गुरुच्या राशी 9 आणि 12 आहेत. म्हणजे अष्टमातल्या ज्ञानावर भाग्यस्थानामध्ये गुरुनी संस्कार केले, त्याला योग्य ती दिशा दिली आणि कर्म काय कर यासाठी उद्युक्त केलं. ज्ञानातून सांगितलं नाही हे कर्म कर, आज्ञा देणारा गुरु नाही. इथे त्याला उद्युक्त केलं आणि त्याला दिशा दाखवल्यावर माणूस जे कर्म करतो, जेव्हा हे कर्म त्याच्या वानप्रस्थाश्रमानंतरचं असतं आणि त्याच्या कुंडलीमध्ये जर मीन लग्न आहे आणि गुरु उत्तम आहे कुंडलीत, म्हणजे लग्नी आहे,
किंवा सप्तमात आहे किंवा चतुर्थात आहे किंवा पंचमात आहे किंवा भाग्यात आहे किंवा लाभात आहे, तर हा गुरु उत्तम आहे. मग ही व्यक्ती ऐहिक सुखाला महत्त्व देणारी मुळातच नसते आणि 55-60 वर्षानंतर ही अतिशय लोकाभिमुख आणि लोकसेवा करणारी, जराही आढ्यता नसणारी आणि शिक्षणाला सर्वात जास्त महत्त्व, की ज्यातून माणूस शहाणा होतो याच्यावर विश्वास आहे, अशा मीन लग्नाबद्दल आपण बोलतोय. ही मोक्षाची रास आहे. म्हणजे काय? मोक्ष म्हणजे काय? मी क्लासमध्ये शिकवताना याला मोक्षाचं स्थान म्हणण्यापेक्षा स्वतःची ओळख करून घेण्याचं स्थान, किंवा आपल्याला आयुष्यात काय हवं असतं. मटेरियल लाईफमध्ये जगत असताना तुम्हाला दुःख हवं आहे का? दुःख नको, कष्ट नको, त्रास नको. मग काय हवं आहे? मनाला बरं वाटणारं हवं आहे, म्हणजे मनाला आनंद हवा आहे. तुम्हाला आनंद कशामध्ये मिळणार आहे? तो आत्मिक आनंद कुंभ लग्नामध्ये, कुंभ राशीमध्ये लाभस्थानात मिळतो, कारण ती आत्मिक आनंदाची रास आहे. जो तुमच्या निष्काम कर्मातून निर्माण होणारा लाभ आहे तो आत्मिक आनंदाचा आहे. या आत्मिक आनंदामधून चिरकाळ टिकणारा आनंद म्हणजे माझी ओळख, हे मीन लग्न दाखवतं, मीन रास दाखवते. या लोकांना इथे शुक्र उच्चीचा आहे, त्याच्यामुळे यांच्या समोरचं स्थान सप्तम स्थान आहे. त्यामुळे या गुरुला प्रणय आवडतो, पण तो भिन्नलिंगी आकर्षणामध्ये नाही. तर मीन लग्नाच्या व्यक्तीला जोडीदार जर तसा छान त्यांच्यासारखा स्वभावाचा शांत मिळाला तर मोठी कादंबरी निर्माण होईल. इतकं यांच्या दोघांच्या मध्ये सामंजस्य दिसतं. आपण अशा गोष्टी ऐकल्या आहेत की तुकाराम महाराजांची बायको आवडाबाई तिला म्हणतात. तर तुकाराम महाराज हे विठोबाच्या नामस्मरणामध्ये भंडारा डोंगरावर जाऊन बसायचे आणि तिथे बसल्यानंतर त्यांच्या अवतीभोवती भजन करत बसायचे. प्राणी मात्र फिरायचे, यांना कशाचं भान नसायचं. आणि ही बिचारी सगळा डोंगर तुडवत काट्याकुट्यातनं, विठ्या तुझ्या भजनात माझा नवरा सगळं विसरतो, जेवायचं सुद्धा लक्षात राहत नाही, म्हणून डोक्यावर त्याची भाकरी घेऊन सगळं रान तुडवत जायचे आणि त्यांनी जेवल्याशिवाय जेवायची नाही. याच्यामध्ये भक्ती कोणाची श्रेष्ठ? विठोबाची भक्ती करणारे तुकाराम श्रेष्ठ, का नवऱ्याला देव मानून त्याची पूजा करण्यासारखं त्याच्यामध्ये तल्लीन झालेली त्यांची बायको श्रेष्ठ? हे जी ही जोडी आहे ना, अशी जोडी मीन लग्नाला अभिप्रेत असते की माझ्यासारखीच वागणारी माझी बायको हवी. म्हणून तसा जोडीदार मिळाला तर हे खूप मनस्वीपणे प्रेम करतात, कारण यांच्या राशीत शुक्र उच्चीचा आहे. हा उच्चीचा का आहे हे इथे थोडंसं सांगते. खरं तर हे लग्न गुरुचं आहे, पण शुक्रासारखा भिन्नलिंगी आकर्षण असणारा ग्रह जो गुरुचा खरं तर मित्र नाही आहे, त्याचं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा ऐहिक सुखाचा आहे, यात वादच नाही. कारण तो निसर्ग कुंडलीचा मार्केश आहे, धनेश आणि सप्तमेश आहे. पण अशा शुक्राला गुरुनी स्वतःच्या राशीत उच्चीची जागा का दिली असेल? हा शुक्र स्वतःच्या राशीत उच्चीचा होत नाही, मग याला मीनेमध्ये उच्चीची जागा का मिळाली असेल? तर मला असं वाटतं की मीन रास ही समर्पणाची रास आहे. समर्पण म्हणजे काय? ही केतूची रास आहे. केतू हा शय्या सुखाचा कारक आहे. आपल्याकडे मुलगी लग्न होऊन सासरी निघाली की तिच्याबरोबर सतरंजी किंवा गादी किंवा आताच्या आधुनिक काळात डबल बेड देण्याची पद्धत आहे. जोपर्यंत ही शय्या तिच्या घरी आहे तोपर्यंत तिचं नवऱ्याचं सुख अबाधित आहे, अशी भावना त्याच्या मागे होती. आता नवऱ्याचं सुख म्हणजे काय? नवरा सैन्यावर गेलेला आहे लढायला सैन्यामध्ये आणि बाई घरी आहे असं नव्हे. नवऱ्याच्या सान्निध्यामध्ये नवऱ्याचं सुख मिळण्यासाठी बाई जर त्याच्यात समर्पित होईल, प्रकृती आणि पुरुष यांचं मिलन झाल्यावर ज्याच्यात ब्रह्मदेवाचा प्राण ओतला गेला असा माणसाचा जन्म आपल्याला प्रथम स्थानामध्ये येतो.
तर व्ययस्थानामध्ये प्रकृती आणि पुरुष यांचं मिलन होण्यासाठी आवश्यक असणारी समर्पित प्रेम भावना ही या शुक्राला अभिप्रेत आहे. म्हणून मीन राशीमध्ये तो उच्चीचा होतो की जिथे नवरा बायको यांच्यामध्ये द्वैत राहत नाही. म्हणून गुरुनी त्याला उच्चीची जागा इथे दिली असावी, ज्याच्यामध्ये ऐहिक सुखाचा अंतर्भाव नसून इथे मानसिकतेमध्ये एकरूपता त्यांची होते. म्हणून इथे शुक्र उच्चीचा असतो. या लोकांना जर यांच्या कुंडलीमध्ये लग्नेश गुरु उत्तम असेल तर यांना शिकणं हा आवश्यक गोष्ट, म्हणजे शिक्षण घेणं आणि त्या शिक्षणामधून स्वतःची प्रगती करणं हाच दृष्टिकोन गुरुचा आहे. जेव्हा ही नेपच्यूनची पण रास समजली जाते, केतूची पण रास समजली जाते, तेव्हा कुठलीही आढ्यता किंवा मला हे हवं, मला घर हवं, मला गाडी हवी, अशा प्रकारच्या गोष्टींकडे यांचं लक्ष नसतं. हे कितीही मोठ्या गर्दीमध्ये एकटे असू शकतात, त्यांना त्रास होत नाही गर्दीचा, कारण हे स्वतःमध्ये रमतात. सगळ्या उदित गोलार्धातल्या राशी यांना दुसऱ्या कुणाकडनं काही अपेक्षितच नाही आहे, कारण उदित गोलार्ध हा ज्ञानाचा आहे, जिथे एकांतवास सुरू होतो. अष्टमस्थानामध्ये गूढ ज्ञानाकडे जाताना एकांतवासातच माणूस जातो. तिथे काही तो हजारांच्या संख्येने शिकायला जात नाही. त्याला जे गूढ ज्ञान फोकस्ड अपेक्षित आहे, जे ट्रान्सफॉर्मेशन होणार असल्यामुळे मृत्यू येणार आहे तर मी कोण आहे हे शोधू का असं वाटणार आहे, ते त्याला अपेक्षित अष्टमामध्ये आहे. भाग्यामध्ये त्याच्यावर संस्कार होत आहेत गुरुचे की तू कसं कर्म कर म्हणजे या ज्ञानाचा तुला उपयोग होईल. आणि मग दशमामध्ये कर्मयोग, जे मगाशी आपण बघितलं, अष्टमामध्ये ज्ञानयोग, भाग्यामध्ये भक्तियोग आणि दशमामध्ये कर्मयोग माणूस करतो. हा कर्मयोगी माणूस जर निष्काम कर्म करेल तर त्याला होणारा लाभ हा आत्मिक आनंदच देतो, जो आनंद व्ययामध्ये त्याला संपूर्ण आनंद मिळवायचा आहे. आणि मग हा आत्मिक आनंद त्याला मिळाला की ते सगळं समोर पंचमामध्ये पूर्वसंचित म्हणून जमा होत आहे. आणि मग या आनंदाचा एकदा त्याला कुठं जायचं आहे हा मार्ग समजला की मीन राशीमध्ये व्ययस्थानामध्ये तो न अडखळता, कसलीही अपेक्षा कुणाकडून न करता आपलं सगळं देऊन टाकायला तयार होतो, कारण त्याला हवा असलेला आत्मिक आनंद हा टँजिबल गोष्टीत नाही आहे हे त्याला तोपर्यंत कळलेलं असतं. त्यामुळे मीन लग्न हे मोक्षाच्या स्थानातलं लग्न आहे. आत्मपरीक्षणाचं आणि आत्म्याच्या म्हणजे स्वतःच्या आत्मशोधाचं हे स्थान आहे. म्हणून हे मनस्वी असतात. आणि जर समजा या लग्नामध्ये पापग्रह आले किंवा लग्न पापकर्तरीमध्ये आलं, म्हणजे दोन्ही बाजूला व्यय आणि धनस्थानात पापग्रह आले आणि शुभग्रहांनी कुठलीही कर्तरी योग दुसरीकडे कुठे कुंडलीत केला नाही, तर हा पापकर्तरी योग असतो. आणि लग्न पापकर्तरीत आलं, लग्नेश पापकर्तरीत आला तर जगाला तोंड द्यायला हे समर्थ राहत नाहीत. जेव्हा एक ग्रह दोन राशींचा स्वामी असतो तेव्हा दोन्ही राशींचं काही ना काही स्वभाव त्याच्यामध्ये असतो एकत्रितपणे. त्यामुळे मीन लग्नामध्ये धनु राशीचा स्वभाव असा आहे की जी सडेतोडपणे पण तिच्यामध्ये आहे. धनु लग्न असं आहे की जगात ए आणि बीवर अन्याय केला तरी यांचा संबंध नसला तरी ही पेटून उठते, कारण ही अग्नितत्वाची रास आहे. मीन लग्न पेटून उठणारं लग्न नाही, ते अतिशय शांत, सुस्वभावी आणि स्वतःची प्रगती करून घेणारं लग्न आहे. पण इथे जर गुरु पीडित झाला असेल किंवा निचीचा झाला असेल तर हे थोडे एस्केपिस्ट होतात किंवा निराशेकडे हे लग्न जाऊ शकतं. म्हणून यांना तशी ट्रीटमेंट द्यावी लागते किंवा तशी माणसं यांच्या भोवती असावी लागतात. या लोकांना इतके तरल मनोवृत्तीचे हे असतात की यांना पशुपक्ष्यांची भाषा देखील कळते, कारण प्राणीमात्रामध्ये असणारा आत्मा जगदीश्वर
हा एक आहे, हे संपूर्ण आयुष्य प्रपंच म्हणजे प्रथम ते सप्तम अनुभवल्यानंतर अष्टमापासून एकांतवासाच्या उदित गोलार्धात प्रवेश केल्यावर यांना हे नक्की कळलेलं आहे की अध्यात्म म्हणजे आत्मिक आनंद आहे. आत्म्याकडे जायचं म्हणजे आनंदाच्या गावा जायचं आहे. आनंदाच्या गावी जाण्यासाठी जे करावं लागतं ते हे आपले आपले एकटे करायला तयार असतात. त्यामुळे 1000 लोकांमध्ये असलं तरी यांचं स्वतःचं वेगळं आयुष्य असतं. हे वेगळे असतात, हे लोकांमध्ये असूनही एकटे असू शकतात. असं हे गूढ तत्वाचं थोडं लग्न आहे. कारण मोक्ष त्रिकोण आहे. मोक्ष हा शब्दच आपल्याला थोडासा गूढ आहे, नाही का? आपण असं म्हणूया की हा खऱ्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग शोधणारं हे स्थान आहे. खरा आनंद हा ऐहिक आयुष्यात नाही आहे, हे माणसाला 60 नंतर कळून चुकतं. कारण मीन लग्नाचा मुख्य उद्देश काय आहे? आजपर्यंत तू जे काही जमा केलंस हे सगळं इथेच सोडायचं आहे. तुला काहीही बरोबर नेता येणार नाही. एक छोटीशी गोष्ट मला आठवते. एक माणूस म्हातारा झाला होता आणि त्याला त्याच्या पायातले मोजे फार प्रिय होते. तर त्यांनी त्याच्या मुलाला सांगितलं होतं की मी गेलो की मला पायात ते मोजे घातल्याशिवाय स्मशानात नेऊ नको. तर तो आजारी होता. मग कालांतराने तो कालवश झाला आणि त्याच्या मुलांनी त्याच्या पायात मोजे घातले, वडिलांची शेवटची इच्छा म्हणून. त्याला स्मशानामध्ये नेल्यावर त्या गुरुजींनी सांगितलं, हे मोजे काढा. तो म्हणला, नाही, माझ्या वडिलांची शेवटची इच्छा आहे, मला ती पूर्ण करायची आहे. म्हणे अशी पद्धत नाही आहे, एकवस्त्रावर न्यायचं असतं. तेवढ्यात एक गर्दीतनं त्याच्या वडिलांचा मित्र त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, तुझ्या वडिलांनी तुला द्यायला ही चिठ्ठी दिली मला मरायच्या आधी. अर्थातच ते मोजे त्यांच्या पायातले काढले. यांनी त्यांना अग्नी दिला आणि मग ती चिठ्ठी उघडून वाचली. वडिलांनी त्याला लिहिलं होतं, मी हे मोजे का घाल म्हटलं होतं तुला? मी तुला आयुष्यभर सांगत राहिलो, तू पैशाच्या मागे लागू नकोस. फक्त पैसा हे सर्वस्व नाही, फक्त ऐहिक आयुष्य हे सर्वस्व नाही. कारण हे सगळं तुला इथेच ठेवायचं आहे. तू बरोबर काय घेऊन आलास तुला माहीतच नाही. सत्व रज तम या 3 गुणांपैकी कुठल्या तरी गुणामुळे तुझा जन्म झाला राहिलेल्या इच्छा पूर्ण करायला. ते तुला पहिल्या वर्षी माहीत नाही आहे, जन्माला आलेल्या दिवशी तुला माहीत नाही आहे. तू काहीही न घेता रिकामे हाताने आला आहेस, तर तू घेऊन काय जाणार आहेस? काहीही तुला नेता येणार नाही आहे. कारण तुला फक्त आनंदाकडे जायचं आहे. जन्माला येताना तू आनंद वाटण्यासाठी जन्माला आलायस हे विसरू नको. हे गुण दाखवताना, हे तुझ्यावर संस्कार करताना मी हेच सांगत होतो की तू पैशाच्या मागे लागू नको. बघितलंस, माझे आवडीचे मोजे सुद्धा मला नेता येत नाही आहेत. नेपोलियननी सांगितलं होतं, मी एवढा जगज्जेता झालो. सिकंदरांनी सांगितलं होतं, मी इतक्या लढाया जिंकलो, पण माझ्या थडग्यावर लिहा, एक तर माझे हात उघडे ठेवा, तळहात. मी उघड्या तळहातात काहीही न घेता चाललोय, काहीही न घेता आलो, तो मला काहीही नेता आलेलं नाही आहे. हे माझ्या थडग्यावर लिहा की मी रिकाम्या हाताने गेलो. म्हणजे सगळ्यांना कळेल की आपण कशाचा आग्रह धरला पाहिजे. इनटँजिबल गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ऐहिक आयुष्य हे क्षणभंगूर आहे. प्रपंच सप्तमाच्या अर्ध्या भागापर्यंत आहे. त्याच्या पुढे फक्त परमार्थच आहे. हेच तुमची कुंडली दाखवते. यासाठी मी क्लासमध्ये नेहमी म्हणते, ॲस्ट्रॉलॉजी इज नथिंग बट फिलॉसॉफी. कृष्णाने सांगितलेल्या गीतेमध्ये धर्म सांगताना, कर्तव्य सांगताना, योग सांगताना आधी सांगितला ज्ञानयोग, त्याच्यानंतर भक्तियोग आणि मग कर्मयोग, ज्यातून तुम्ही मोक्षाकडे म्हणजे खऱ्या आनंदाकडे जाणार आहात. पटलं ना? आपण अध्यात्माकडे जाण्याचा अभ्यास शिकतो ॲस्ट्रॉलॉजीमध्ये. म्हणून क्लासमध्ये मी सांगते, रोजच्या आयुष्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजी जगा, पांगुळगाडा करू नका. तुम्हाला कळतो रोजचा दिवस कसा आहे, तो आनंदाकडे कसा न्यायचा, हे कर्म तुमच्या हातात आहे. म्हणून ॲस्ट्रॉलॉजी जगता येते. नमस्कार. पुढच्या टॉपिक्समध्ये परत भेटूया. माझा चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला अनेक नवीन नवीन गोष्टी मी अशाच दाखवत राहीन आणि मला तुमच्याबद्दल खूप आत्मीयता वाटते, म्हणून हे परत सांगते. बाय बाय.